अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धागा शौर्य का राखी अभियान 2026 उत्साहात पार पडले। विद्यार्थिनी आणि महिला बचत गटांनी सैनिकांसाठी राख्या तसेच भावना व्यक्त करणारी पत्रे देत देशभक्तीचा संदेश दिला। अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे धागा शौर्य का राखी अभियान 2026 उत्साहात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक वीर भगतसिंग यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ नूतन हरीश पिंपळे होत्या। यावेळी पोलीस अधिकारी, पत्रकार, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कुलस्वामिनी चंडिका देवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष सौ नूतन हरीश पिंपळे यांना राखी भेट दिली। तसेच कुरणखेड येथील महिला बचत गटांनी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी राख्या आणि भावना व्यक्त करणारे पत्र देत सहभाग नोंदविला। या उपक्रमाच्या माध्यमातून जवानांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची सलामी देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक योगेश विजयकर यांनी केले, तर सपना तोळकार यांनी सूत्रसंचालन आणि पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी आभार प्रदर्शन केले। अभियानाला वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक, कुलस्वामिनी चंडिका देवी इंग्लिश स्कूल, महिला बचत गट आणि विविध कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले। सैनिकांच्या मनगटावर बांधली जाणारी राखी हा केवळ धागा नसून त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेला दिलेली कृतज्ञतेची सलामी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला। आज जो हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे, खरंच आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन की यासाठी की सदरचा उपक्रम हा खरंच प्रेरणादायी आणि येणाऱ्या युवकांसाठी आणि सीमेवर आपल्या जे रक्षण करणारे आहेत, अहोरात्र आपल्या जीवा प्राणांची आहुती देण्यासाठी जे तयार आहेत अशा सैनिकांप्रती असलेला हा उपक्रम खरंच आपण प्रेरणादायी आणि समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक नाविन्यगम उपक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल खरंच आयोजकांचे खूप अभिनंदन।